राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांतील लाभाचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे। या कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थ्यांचा आधार प्रमाण करण्याचं काम वेगात सुरू असून महिन्याभरात 80% शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती। अमरावती विभागात 1,58,146 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1,372.17 कोटींचा लाभ। नाशिक विभाग 1,40,089 शेतकऱ्यांना 1,209.39 कोटी रुपये। छत्रपती संभाजीनगर विभाग 1,30,934 शेतकऱ्यांना 932.61 कोटी रुपये। पुणे विभाग 1,04,061 शेतकऱ्यांना 860.97 कोटी रुपये। नागपूर विभाग 70,290 शेतकऱ्यांना 544.71 कोटी रुपये, तर कोकण विभाग 18,687 शेतकऱ्यांना 108.86 कोटी रुपये। जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण, मला अतिशय आनंद आहे की आपण अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन ॲप्लिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतंय आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत। त्याचं कारण जे काही NPA वर लावलेलं व्याज होतं त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं। बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे, म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे। 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत। बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे
हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आता रोज जसे जसे अकाउंट येतील तसे तसे पैसे भरले जातील. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला याकरता वेळ लागला की आपण हे ठरवलं होतं की याद्या ग्रामपंचायत पर्यंत जातील, त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल, लोकांना हे समजलं पाहिजे आणि मग लोकांनी फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. ते आता खूप जोरात चाललेलं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात ते करतात. ते झाल्याबरोबर आमच्याकडे जसं अकाउंट येतो तसं आम्ही पैसे भरणं सुरू करतो. बघा, 1 महिनाभरात झालं पाहिजे, पण त्यात आपला जुना जो साधारणपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये 80% काम एका महिन्यात होतं. 20% कामाला वेळ लागतो, कारण त्यात काही ना काही अडचणी, इतका लाखो शेतकऱ्यांचा जो रेकॉर्ड असतो, कुठे शेतकऱ्याची अडचण असते, कुठे बँकेची अडचण असते. काही ठिकाणी आता असेही केसेस आहेत की वडिलांच्या नावाने कर्ज आहे, वडील गेले आहेत, मग ते म्युटेशन करून ते कर्ज त्या ठिकाणी आपल्याला रद्द करायचं आहे. अशा कागदपत्राच्या पूर्तता चालत असतात, पण 80% काम मात्र वेळेत होतं. ते आम्ही याच्यामध्ये 2च टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे कर्जमाफीचे पैसे भरतो आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत. कर्ज मिळण्यासाठी बिलकुल अडचण येणार नाही. सगळ्या बँकांनी सांगितलं, काही अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की OTS झालाय त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल. असं कुठेही नाही. यात कुठलंही OTS नाहीये. फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे. बाकी पूर्ण पैसे सरकार भरते. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाहीये. टेक्निकल त्रुटी आहेत. काही ठिकाणी अकाउंट दुबार आलेले आहेत, त्यामुळे ते 2 अकाउंट आहे की 1 अकाउंट आहे हे पाहावं लागणार आहे. काही ठिकाणी नंबरचा मिसमॅच आहे, काही ठिकाणी नावांचा मिसमॅच आहे आणि म्हणून ते सुधारण्याकरता त्या ठिकाणी पाठवले आहेत. कारण ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यामुळे डिजिटल पद्धतीत सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्याशिवाय पैसे जात नाही. DBTने पैसे जातात, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. म्हणून या छोट्या छोट्या चुका आहेत त्या बँका ऑथेंटिकेट करून देणार आहेत. कुंभमेळा आढावा संदर्भात एक बैठक पार पडलेली आहे. राज ठाकरे टीका केलेली आहे की कुंभमेळ्याची सर्व कामं जी आहेत ती आपल्याला